विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन 125 आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं भाजपकडून अधोरेखित करण्यात आलेलं आहे। 75 जागांवर निवडून येण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 75 जागांची जबाबदारी राज्यातील बड्या नेत्यांवर असेल अशी माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपचं मिशन 125 आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी संदीप राजगुळकर आपल्याला। संदीप, सुमित, ज्याप्रमाणे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं जो फॉर्म्युला वापरलेला तोच फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये देखील वापरण्याची शक्यता आहे। 125चं मिशन एकूण पाहायला गेलं तर भाजपनं ठेवलं आहे। त्यातल्या जवळपास 50 जागा या सहजपणे निवडून येतील असं भाजपला वाटतंय। उरलेल्या 75 जागांसाठी मात्र वेगळी रणनीती ठरवण्यात आलेली आहे। साधारणतः 7 ते 8 विधानसभा मतदारसंघ म्हणजे एखादा जिल्हा त्याचं कार्यक्षेत्र असू शकतं, त्या जिल्ह्याची जबाबदारी त्या नेत्यांवर दिली जाणार आहे, बड्या नेत्यांवर दिली जाणार आहे। त्याबाबतचा जो सगळा अहवाल आहे तो सगळा अहवाल राज्याच्या भाजपच्या वरिष्ठांना त्याचबरोबर केंद्रातल्या भाजपच्या वरिष्ठांना देखील सादर करायचा आहे। जे 7-8 मतदारसंघ असणार आहेत तिथं ग्राउंडवर राहून त्या नेत्यानं काम करायचं आहे। सामान्य मतदारांपासून भाजपचे सगळे पदाधिकारी असतील त्यांची एकत्रित मोठ बांधायची आहे, त्यांच्याशी संवाद देखील साधायचा आहे। तिथल्या काही कमतरता आहेत त्या मतदारसंघातल्या किंवा म्हणजे मायनस पॉईंट असतील आणि प्लस पॉईंट्स असतील याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करायची आहे आणि त्याबाबतचा देखील अहवाल जो आहे तो वरिष्ठांना द्यायचा आहे अशी देखील माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून समजते। त्यानुसार 75 जागांसाठी भाजपची ही एक वेगळी रणनीती असणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।